नमस्कार. आपण आता मनाच्या श्लोकातला 51 श्लोक बघणार आहोत. काल आपले 50 पूर्ण झाले नाही का. आपल्या मनीधानी पण नाही की आपले श्लोक इतके बोलून पूर्ण होतील ते, पण भगवंताची कृपा, तोच बोलत आहे. आपण बोलतच नाही, आपण निमित्त मात्र आहोत. त्याला वाटते की आपल्याला निमित्त करावं, आणखीन आपल्याकडनं करवून घ्यावं, म्हणून ही सगळी कृपा त्याच्याचमुळे आहे. श्लोक बघूयात आपण नेहमीप्रमाणे. 51वा. मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला लक्षात येईल की आपण उत्तम भगवंताचा दास होण्यासाठी जी लक्षणे आहेत ती आपल्याला उच्च पातळीची लक्षणं, म्हणजे गुणातीताच्याही पुढे गेलेली लक्षणं जी आहेत ती आपल्याला भगवंत समजून सांगतात आहेत. बघा, आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला भगवंतांनी गीता सांगितली अर्जुना, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत आणि सगळा तो आपल्याला वेगवेगळ्या अध्यायातून त्यांनी सांगितलेल्या आहेत. ज्यांनी गीतेचा अभ्यास केला असेल त्यांना लक्षात येईल. म्हणून भगवंत सुद्धा, समर्थ सुद्धा आपल्याला त्याच गोष्टीची पुन्हा आठवण करून देण्याकरता हे संत लोक असतात. सगळ्या जणांचा सांगण्याचा ओघ तोच असतो. म्हणून तर आपल्याला चांगलं कसं भक्त बनता येईल, साधक बनता येईल, भगवंताचं दास कसं होता येईल, याची लक्षणं जीवनात आली की हळूहळू बरोबर ते तसं होता येतं. म्हणून पहिल्या ओळीतच त्यांनी सांगितलं की सांडीला हे जे आहे तो एकवचनी क्रियापद वापरले आहे, परंतु सांडिले नाही याचा अर्थ मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी या तिघांनी भक्ताला सोडून दिलंय. म्हणजे ते जे विकार आहेत ना, त्यांनी सांगितलं की ह्याच्याकडे आता जायचंच नाही, त्यांनी सोडून दिलेलं आहे. एवढी मोठी कल्पना आहे ही या पाठीमागे. भक्ताला सोडून दिले त्यांनी, म्हणून विकारांना आता भक्ताच्या अंतःकरणात राहायला जागा उरली नाही. विकारांनीच ठरवले आपण इकडे जायचं नाही. किती सुंदर ना, उरली नाही. आणि म्हणून मद म्हणजे आपण जे काही करत आहोत ते श्रेष्ठ दाखवणं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अगदी आपण खूप करत आहोत काही, हे उगीच दाखवायचं. नंतर मत्सर म्हणजे दुसऱ्याचं जे चांगलं पाहत नाही कधीच. खरोखर समाजामध्ये असे खूप लोक आहेत की त्यांना दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही ना, ती गोष्ट दुसऱ्याला मिळाली की मग त्याच्याविषयी मत्सर करायचा. पण आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे नाही आपल्या मनामध्ये कधी. बघा, छोट्या गोष्टी असतात, ते साधकाला ते समजून सांगतात. भक्ताचे मन भगवंतात सतत रमलेले असते, म्हणून त्याला मद, मत्सर, स्वार्थ, स्पर्धा त्याच्याशी त्याचा काही संबंध येत नाही. त्याला याच्याविषयी काही वाटत नाही, कारण त्याचं मन सतत देवाच्या चिंतनात रमलेलं असतं. म्हणून त्याचं अनुसंधान, गोंदवलेकर म्हणतात की तुमचं सारखं अनुसंधान सुरू राहू द्यात. त्याचं ते आहे की तुमचं जप आणि तुमचं ध्यान धारणा हे सगळं तुमच्या जीवनामध्ये सतत चालू राहू द्यात. त्याला अनुसंधान म्हणतात. अशा भक्तांना प्रापंचिक उपाधी असतच नाहीत. ते नीट समजून घ्या. म्हणजे प्रापंचिक उपाधी म्हणजे काय ते नीट समजून घ्या असं समर्थ म्हणतात. हे पहा, संत एकनाथ, संत तुकाराम, संत गोरा कुंभार आणि गोंदवलेकर महाराज यांनी संतांनी लग्न केलेली होती. त्यांची सगळ्यांची लग्न झालेली होती, म्हणजे विवाह झाला होता. संतांचे म्हणून विवाह, आपल्यासारख्यांची लग्न. इतकं सुंदर त्यांनी समजून सांगितले. म्हणून संतांना प्रपंच होता, पण प्रपंचाची उपाधी नव्हती. आता उपाधी म्हणजे काय, तर उपाधी म्हणजे बंधन. सुंदर सांगितले त्यांनी. त्यांच्या प्रपंचाने परमार्थाला कधीही व्यत्यय आणला नाही. ते प्रपंच करत आणि परमार्थ पण करत, पण परमार्थात त्यांचा संसार नाही आला कधी. त्यांची परमार्थावर त्यांनी अशा प्रकारे त्यांची परमार्थावर कधी त्यांनी मात केली नाही. फक्त संसारच नाही, फक्त संसार आणि परमार्थ दोन्ही, पण पहिला परमार्थ. अगोदर आपण म्हणतो ना, अगोदर पोटोबा नंतर विठोबा, तसं अगोदर त्यांनी विठोबा केल्यानंतर पोटोबा केलेला आहे.
हा फरक आहे संतात आणि आपल्यात. रामकृष्ण म्हणत की होडी पाण्यात असायला हरकत नाही, पण पाणी होडीत शिरता कामा नाहीये. बघा, संत प्रपंचात असतात पण प्रपंच त्यांच्यामध्ये नसतो. हा फरक त्यांच्यात आणि आपल्यात आहे, म्हणून ते संत आहेत आणि आपण सामान्य माणसं आहोत. कुठल्याही क्षणी ते प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवायला तयार आहेत. कोणत्याही क्षणी ते देवाचं आमंत्रण आलं की ते देवाचं काम करायचं असलं की ते पहिलं तुळशीचं पत्र ठेवतील संसारात, इतकी त्यांची तयारी असते. कोणत्याही क्षणी ते तयार असतात. म्हणजे गोंदवलेकर गोंदवलेकरांचं महाराजांचं उदाहरण देतात समर्थ, की ते एकदा गुरूंच्या शोधात बाहेर पडले, तेव्हा ते पत्नीला विचारत बसले नाहीत मी जाऊ का म्हणून. सदा बोलणे कोमल प्रेमळ आणि असं त्यांचा स्वभाव होता. स्वामी स्वरूपानंदांचे आणि बेलसरांचे सुद्धा बोलणं एकदम प्रेमळ, समजावून सांगणं, गोंजारून सांगणं, हे वाणीमध्ये अतिशय त्यांचा गोडवा होता. बोलण्यात आषाढभूतपणा, कपट किंवा शंका असं कधी नसावं. प्रत्येक साध्या माणसाच्या बोलण्यामध्ये सुद्धा कधी शंका किंवा असं कपटपणा नसावं. तो कधी आध्यात्मिक हे शोधू शकत नाही, करू शकत नाही. म्हणून समर्थांनी एक आपल्याला उदाहरण दिलं की समर्थांचा वाग्यज्ञ हे पुस्तक वाचा म्हणले. ते डॉक्टर विजय लाड यांचं आहे, आपण शोधूयात ते. त्याच्यामध्ये त्यांच्या वाणीचं वर्णन केले पूर्ण. म्हणून आपल्या बोलण्यामध्ये आपली काहीतरी कोणी किंमत केली पाहिजे. आपल्या सांगण्यामध्ये साधकाबद्दल आदर असला पाहिजे. आणि म्हणून साधकांनी इतर गोष्टींची सुद्धा खूप काळजी घेऊन पुढे चालायचे आहे. साधक बनणं किंवा अतिशय उत्तम भक्त बनणं हे सोपं नाहीये. याची काळजी घेऊन त्यांनी पुढे समाजामध्ये वागावं. आणि मागे आपलं मौनावरती झालेलं आहे ते सर्व गुण जीवनामध्ये आणावेत असं समर्थांना वाटतं. म्हणून ते आपल्याला आपण तसं घडावं म्हणून ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात, हे मना तुझं का नाही मन असं होईल, तू प्रयत्न कर. आणि म्हणून समर्थांच्या ह्याला आपण हे चरण मी ह्याच्यावर वाहते, पुष्प भगवंत चरणी वाहते आणि तुम्हाला सर्वांना नमस्कार करते. नमस्कार.